नागपुर के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में लोकतंत्र मिरर द्वारा ब्रह्मांड नायक कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में राजीव मुदोजी भोसले उपस्थित रहे, जिन्होंने दीप प्रज्वलन कर कार्यक्रम का शुभारंभ किया। ब्रह्मांड नायक एक केवल कार्यक्रम नहीं बल्कि भक्ति और सकारात्मक ऊर्जा का उत्सव था। इसका उद्देश्य समाज में श्रद्धा, जागरूकता और आध्यात्मिक चेतना को मजबूत करना था। कार्यक्रम में श्रद्धालुओं ने गजानन महाराज से जुड़े अपने चमत्कारी और भावनात्मक अनुभव साझा किए, जिन्हें सुनकर कई लोगों की आंखें नम हो गई। मन से प्रस्तुत भक्ति गीतों ने ऐसा समा बांधा कि पूरा सभागृह तालियों और जयघोषों से गूंज उठा। हर चेहरा भक्ति में डूबा और हर दिल आस्था से जुड़ा नजर आया। यह कार्यक्रम श्रद्धा, विश्वास और सकारात्मकता का संगम साबित हुआ, जिसने सभी के मन में आध्यात्मिक ऊर्जा का संचार किया। कार्यक्रम का समापन गजानन महाराज की आरती के साथ हुआ। आरती के दौरान पूरा सभागृह एक सुर में भक्ति में लीन नजर आया। इस आयोजन ने श्रद्धा, विश्वास और सकारात्मक ऊर्जा का ऐसा संचार किया, जिसकी छाप लंबे समय तक लोगों के मन में बनी रहेगी। इस कार्यक्रम का समापन आरती से हुआ, जिसके बाद प्रसाद वितरण कर कार्यक्रम को संपन्न किया गया। हा प्रोग्राम खूप जास्त तयारीने केलेला प्रोग्राम आढळला। खूप मेहनत त्याच्यामागे सुखदाची, पूर्ण टीमची, सर्वांची नावं कदाचित आम्हाला माहिती नाही, पण एक टीमवर्क असावं इतक्या सुंदर प्रोग्रामच्या मागे एवढं नक्की कळतं आहे। कारण ते इम्प्लिमेंटेशन, ते स्टेजवरचं प्रस्तुतीकरण, म्हणजे एकूण एक कॅरेक्टर त्या प्रोग्राममधला खूप तयारीने समोर आलेला आहे। इवन जे अँकर आहे त्यांचं काय नाव सांगितलं, जे अँकर बोलत होते ते अतिशय वेल रेड होते। खूप छान अभ्यास केलेला त्यांनी, एक एक श्लोक, एक एक दोहा, एक एक अभंग त्यांनी इतक्या सुंदररित्या प्रस्तुत केले। अनुभव तर सर्व प्रेक्षकांचे छानच होते, त्याच्यात काही वाद नाही, पण प्रोग्रामचं प्रस्तुतीकरण, दोन्ही सिंगर्स आणि त्याच्या मागची हार्डवर्किंग टीम, हे खरोखर इतका सुंदर उपक्रम लोकतंत्र मिररनी केला, याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते। आली होती, पण मला कार्यक्रमाला जायचंच होतं। गजानन महाराज म्हटलं आणि घराजवळ कार्यक्रम आहे, तर मी तशीच तयार होऊन आली। आणि कार्यक्रमामध्ये महाराजांची सुंदर गाणी आणि महाराजांचे आलेले लोकांना जे रोमांचकारी अनुभव आहे, हे सगळं पाहून असं वाटलं की महाराज हे सगळ्यांसाठीच आहे, तिथे अवतरलेच आहेत। ते आजही प्रत्येकासाठी ते धावून जातात आहे, प्रत्येकाला मदत करतात आहे। मला हा कार्यक्रम मनापासून आवडला। ही संकल्पना ज्यांची आहे त्यांना खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत, आयोजकांना धन्यवाद माझ्याकडून खूप खूप, की इतक्या सुंदर प्रिमायसेसमध्ये हा कार्यक्रम होतो आहे। गायक कलावंतांनी सुंदर गीतं गायली आहे गजानन महाराजांची, आणि अनुभूती जी त्या गाण्यातून आणि त्या एकूण कार्यक्रमातून जी येते आहे, जो ऊर्जा जी मिळते आहे ना, त्याच्यासाठी तर शब्दच नाही आहेत। आजचा जो प्रोग्राम आहे तो आम्हाला अतिशय छान वाटला। जो गजानन महाराजांबद्दल होता, ज्यांनी सगळ्यांनी जे अनुभव सांगितले, त्या अनुभवातून आम्हाला खूप छान अनुभव पण आले आणि चक्क आम्हाला अक्षरशः रिॲलिटी वाटली की ते खरंच अनुभव त्यांच्याशी झाले। इवन ते अनुभव ऐकताना आमचं हृदयसुद्धा भरून आलेलं आहे। तर खूप छान अनुभव होता आणि खूप सुंदर, आणि संगीतमय जो प्रोग्राम झाला तो पण खूप सुंदर होता, अतिशय छान होता। जय गजानन। सबसे पहले तो गजानन महाराज की जय। और बहुत अच्छा लगा, हमको जैसे इनवाइट किया गया कि आज इस कार्यक्रम में आना है, तो मैं बहुत खुशी इसको स्वीकार किया और अपनी धर्मपत्नी को बोला कि वहाँ प्रोग्राम में चलना है। आए, बहुत अच्छा लगा। गजानन महाराज की जय। खूप सुंदर प्रोग्राम होता। मला सुखदा नायक मॅडम येऊन भेटल्या माझ्या क्लिनिकमध्ये। माझं क्लिनिक प्रतापनगरला आहे, रिलीफ हेल्थ केअर क्लिनिक या नावाने। मी डॉक्टर समीर शहाणे, डॉक्टर प्रियंका शहाणे। तर मॅडम जेव्हा येऊन भेटल्या तेव्हा मॅडमनी मला या प्रोग्रामची संकल्पना सांगितली की अशा प्रकारे ते प्रोग्राम घेणार आहे, आणि याच्या आदल्या वर्षीसुद्धा त्यांनी हा प्रोग्राम घेतलेला आहे। यावेळेला त्या आल्या, आणि यावेळेला कुठेतरी मला असं वाटलं की हा प्रोग्राम आपण आवर्जून अटेंड केला पाहिजे आणि या प्रोग्रामसाठी कंट्रीब्यूट पण केलं पाहिजे। आणि अशा प्रकारे या प्रोग्रामला आम्ही आज आलो इथे। आज आम्ही हा प्रोग्राम इथे बघितला। 2.5-3 तासाचा हा प्रोग्राम आहे। या प्रोग्राममध्ये अतिशय सुंदर गायनाचा प्रोग्राम होता, आणि याच्यात जे अनुभव सांगितले प्रत्येकाने, जी प्रत्येकाला महाराजांची जी प्रचिती आली ती अतुलनीय आहे, आणि ही प्रचिती आम्हाला देखील भरपूरदा आलेली आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका शहाणे, गायनॅकॉलॉजिस्ट आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट। खूप छान वाटलं आजचा कार्यक्रम बघून आणि पूर्ण अनुभवून। खरंच गजानन महाराजांनी खरोखर प्रचिती दिल्यासारखं वाटलं आम्हाला आज। नेक्स्ट टाईम जेव्हा हा कार्यक्रम होईल
तर प्रत्येक अध्यायाचं एक एक रूपांतरण किंवा नाटकात रूपांतरण हे खूप छान वाटेल बघायला. ऑफकोर्स भूषण जाधव यांनी आज जे म्युझिकल नाईट जी आपली म्हणजे रंगवली, पूर्ण गजानन महाराजांची खरोखर जी प्रचिती दिली ती अप्रतिम होती आणि एखादं खूप छान याच्यामध्ये आपण त्याला रूपांतरित करू शकू. तर हा आमचा विजन आहे पुढच्या वर्षीसाठी. खूप छान असंच अनुभव जास्त असावेत आणि गाणे थोडे कमी असले तरी चालतात, पण अनुभव खूप चांगले असेल. आता जसे होते तसे एकदम असे मनाला एकदम प्रसन्न करणारे असं वाटलं साक्षात मांगुलीच आली आहे इथं. म्हणून लोकतंत्र मिररचे आम्ही खूप खूप आभार मानतो. असेच तर दरवर्षी प्रोग्राम घेत राहावेत आणि असंच काहीतरी वेगळं असं करत राहावं.